तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ ब्लॉग. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आपला लॉंग व्हिडिओ येत आहे. काही कारणांमुळे व्हिडिओ टाकणे शक्य झाले नाही, त्यासाठी माफ करा. आणि हो, इथून पुढे दर रविवारी सकाळी 10 वाजता आपला एक व्हिडिओ नक्की येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या सबस्क्रिप्शनची मला खूप गरज आहे. लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आणि हो, ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीनही ऋतू पाहता येणार आहेत, जसे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व हे अनमोल क्षण तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवा. आणि चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. संतांच्या पावनभूमीत घेऊन जाणाऱ्या या भक्तिमय प्रवासात आज आपण चाललो आहोत देवाची आळंदी, जिथे ज्ञानोबांची समाधी, इंद्रायणीची गंगा आणि वारकऱ्यांची अखंड भक्ती यांचं अद्भुत दर्शन घडतं. सर्वात अगोदर जाणून घेऊया आळंदीपर्यंत कसे यावे. कोणत्याही शहरातून आपण पुण्यापर्यंत सहज येऊ शकतो. पुण्यापर्यंत येण्यासाठी रेल्वे, विमान आणि बाय रोड म्हणजेच बस सेवा, तुमचे स्वतःचे वाहन घेऊन तुम्ही इथे येऊ शकता. पुणे ते आळंदी हे अंतर 21 किलोमीटर आहे, त्यामुळे पुण्यापर्यंत येणे योग्य ठरेल. आता जाणून घेऊया इथे आल्यावर काय पाहावे. सर्वात अगोदर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर, नंतर इंद्रायणी नदी, संत गजानन महाराज संस्थान हे आपण इथे आल्यावर पाहावे. मित्रांनो, आता आपण दर्शनासाठी जाऊया, मात्र त्या अगोदर आपण केलेल्या प्रवासातील काही सुंदर क्षण अनुभवूया. असे छान दृश्य पाहत आळंदीमध्ये आलो. सर्वात अगोदर गाडी पार्किंग करून इंद्रायणी नदीकडे गेलो. दुपारची वेळ असल्यामुळे ऊन खूप जास्त होते, त्यामुळे थोडा वेळ इथे थांबून हे सर्व दृश्य डोळे भरून पाहिले. कोणी इंद्रायणी नदीमध्ये फूल वाहत होतं, तर कोणी एवढ्या दुपारीही भर उन्हात आंघोळ करत होतं. इथे इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन पुढे मंदिराकडे निघालो. वाट खूप छोटीशी, त्यातून आजूबाजूला काही दुकाने, जिथे देवासाठी बुक्का, अष्टगंध, हार, नारळ तसेच काही मूर्त्याचे दुकाने आहेत, जिथून आपण खरेदी करू शकतो. या सर्व गोष्टी खरेदी करत आपण पोहोचतो मुख्य मंदिराच्या द्वारापाशी. या प्रवेशद्वारापासून सरळ जाऊन उजव्या बाजूला मंदिर संस्थानाचे चप्पल स्टँड आहे, जिथे आपण आपली चप्पल, बूट काढू शकतो. बाजूला काळ्या मारुतीचे मंदिर आहे, जिथे दर्शन घेऊन मग आपण दर्शनासाठी मुख्य मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात प्रवेश केल्यावर भावी भक्तांसाठी स्वच्छ पाय धुण्याची व थंड पिण्याच्या पाण्याची सोय आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पायावर थंड पाणी पडताच मनाला जे सुख मिळाले ते शब्दात सांगणे शक्य नाही. हात पाय स्वच्छ धुवून दर्शनासाठी निघालो. वाटेत जाताना दर्शन रांग दिसली. दर्शन करून बाहेर आलो. आता आपण मंदिर परिसर पाहूया. मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मंदिर परिसर झाकून ठेवलेला आहे, त्यामुळे आलेल्या भावी भक्तांचा उन्हापासून बचाव होतो. वर पडदा असल्यामुळे मंदिराचे शिखर पाहता आले नाही, पण थोड्याशा जागेवरून मंदिर दिसले. मंदिर परिसरामध्ये संत मुक्ताबाईचे मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन समोरच हे सुंदर असे चित्र पाहिले, ज्यावर संत ज्ञानेश्वर माऊली ध्यानस्थ बसलेले आहेत व त्यांच्या मागे भगवान श्री विठ्ठल उभे आहेत. हे खूपच छान आहे. याच चित्राच्या बाजूला भगवान शंकरांचे मंदिर आहे, जिथे जाण्या अगोदर नंदींची ही सुंदर मूर्ती दिसते. नंदींचे दर्शन घेऊन आपण पुढे सरकतो. महादेवाचे दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो.
संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला आहे. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्याच जागी सुंदर समाधी मंदिर 1570 मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. मित्रांनो, आता आपण मंदिर परिसरात असलेले अजान वृक्ष पाहूया. अजान वृक्षाचे दर्शन घेऊन आपण सरळ श्री विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपामध्ये येतो आणि अशा प्रकारे आपला हा प्रवास संपतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सांगाल तेथे जाऊ ब्लॉग या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी तुमच्या सबस्क्रिप्शनची मला खूप गरज आहे. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.